नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. बायो वर्ल्ड विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2026-27 साठी आपण तयारी करतोय. इयत्ता 6वी साठी आजचा व्हिडिओ आहे मराठी माध्यम. आज आपण बघणार आहोत महत्वाची सूत्र आपल्याला कुठली पाठ असायला हवी आणि त्याचा वापर कुठे कुठे आपल्याला करता येतो. सूत्र बघतानाच आपल्याला प्रत्येक वेळेला उत्तर आल्यानंतर एकक लिहिणं आवश्यक आहे. तर यासाठी ही इमेज आहे बघा. यामध्ये तुम्हाला दिसतंय मापन, त्याच्यासाठी वापरलं जाणारं एकक आणि त्याच्यासाठी असलेली संज्ञा. तर लांबी किंवा अंतर हे मोजण्यासाठी मीटर आपण वापरतो. मीटरमध्ये ती मोजतो. स्मॉल एम ही त्याची संज्ञा आहे. वस्तुमान आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. केजी या पद्धतीने लिहायचं आहे आणि वेळ हा सेकंदामध्ये मोजला जातो. त्याच्यासाठी छोटा एस, स्मॉल एस. ठीक आहे. पुढची ही दोन सूत्र जी आहेत ती सगळ्या वरच्या सूत्राबद्दल बोलतेय मी. या पहिल्या सूत्राबद्दल. या सूत्रामध्ये आपल्याला दिसतंय फॅरनहाइट आणि सेल्सिअस. तापमान जे आपण मोजतो ते 3 एककांमध्ये मोजू शकतो. फॅरनहाइट, डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री केल्विन. तर आपल्याला जर एका एककामध्ये तापमान दिलेलं असेल सेल्सिअस मध्ये तर त्याचं फॅरनहाइट आपल्याला काढता आलं पाहिजे किंवा केल्विन दिलं असेल तर सेल्सिअस काढता आलं पाहिजे. यासाठी ही दोन सूत्र लक्षात घ्यायची आहेत. हे एक आणि हे दुसरं. पहिल्या सूत्रामध्ये फॅरनहाइट वजा 32 भागिले 9 बरोबर सेल्सिअस भागिले 5 आणि केल्विन आणि सेल्सिअस मध्ये कन्वर्जन करताना केल्विन बरोबर सेल्सिअस अधिक 273.15. ठीक आहे. तर ही दोन्ही सूत्र पाठ करून ठेवा. खास करून या सूत्रावरती भरपूर प्रश्न आपल्याला होमी बाबा परीक्षेमध्ये आलेले दिसतात. पुढचं आपल्यासाठी महत्वाचं सूत्र आहे घनतेचं. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. इथे एकक काढताना बघा वस्तुमान ग्रॅम मध्ये मोजतो आणि आकारमान घन सेंटीमीटर मध्ये. त्यामुळे ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर हे घनतेचं एकक होत आहे. ठीक आहे. पुढच्या इमेज मध्ये तुम्हाला दिसते आहे ही रिॲक्शन आहे प्रकाश संश्लेषणाची, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी या गोष्टींचा वापर करून प्रकाश ऊर्जा असताना हरितद्रव्यामध्ये झाडं ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार करतात. ठीक आहे. तर यासाठी बघा इथे सूत्र तर नाहीये, पण कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, वॉटर म्हणजे पाणी म्हणजे H2O, ग्लुकोज म्हणजे C6H12O6 आणि 6 ऑक्सिजन या रिॲक्शन मध्ये बाहेर पडतात. तर ही रिॲक्शनही तुम्हाला पाठ असायला हवी, माहिती असायला हवी कशाचा वापर करून अन्न बनवलं जातं. पुढचं जे सूत्र आहे ते आहे n बरोबर 360 अंश भागिले a वजा 1, जिथे n म्हणजे प्रतिमांची संख्या आणि e म्हणजे आरशामधील कोन. आपण जेव्हा प्रकाश हा धडा शिकतो त्यामध्ये आपल्याला प्रकाशाचं परावर्तन शिकवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 आरशांमध्ये असा एक आरसा आहे आणि दुसरा आरसा इथे लावलेला आहे. तर या आरशांमधला कोन किती अंशाचा आहे, हा जो कोन आहे तो किती अंशाचा आहे हे दिलेलं असताना या दोन्ही आरशांमध्ये पडणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असेल हे जर काढायला सांगितलं तर ह्या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे. n बरोबर 360 अंश भागिले a, म्हणजे a म्हणजे हा जो अंश आपल्याला आरशांमधला कोन दिला असेल, समजा 60 अंश दिला असेल तर आपण इथे 360 भागिले 60 वजा 1 असं काढून या दोन्ही याच्यात किती प्रतिमा पडतील हे काढू शकतो. पुढचं जे आपण शिकतोय समजून घेतोय ते आहे प्रकाशाचं परावर्तन. यामध्ये लक्षात घ्या खाली PQ हा आरसा आहे
आणि त्याच्यावरती आपाती किरण पडलेला दिसतोय. हा इथे खाली आरसा आहे, हा आपाती किरण आहे. तर या आरशावर आपण एक इमॅजिनरी लाईन म्हणजे समजण्यासाठी एक लाईन ड्रॉ करतो, त्याला स्तंभिका असं म्हणतात. आपाती किरण आपतन स्तंभिकेसोबत जो कोन तयार करतो त्याला आपतन कोन असं म्हणतात आणि परावर्तित किरण स्तंभिकेसोबत जो कोन तयार करतो त्याला परावर्तन कोन असं म्हणतात. आपतन कोन म्हणजे आय, स्मॉल आय आणि परावर्तन कोन म्हणजे स्मॉल आर हे नेहमी एकाच मापाचे असतात. हा पहिला नियम लक्षात ठेवा. दुसरा दुसरी गोष्ट इथे लक्षात ठेवायची म्हणजे आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. म्हणजे या बाजूला दुसऱ्या बाजूला काही कुठे कोणी नसतं. आणि आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या दोन्ही बाजूंना असतात. स्तंभिकामध्ये एका बाजूला आपाती किरण आणि एका बाजूला परावर्तित किरण असं आपल्याला दिसून येतं. तर हे परावर्तनाचे नियम आपल्या लक्षात असले पाहिजेत आणि यावरती सुद्धा हमीभाव परीक्षेमध्ये पुष्कळ वेळेला प्रश्न आलेले आहेत. तर ह्या सगळ्या सूत्रांसाठी मी रेफर केलं होतं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक, जे आपलं सामान्य विज्ञानाचं पुस्तक आहे आणि ऑथेंटिक बुक मी पुष्कळदा रेफर करत असते प्रश्न कुठल्या पद्धतीचे येतात त्यासाठी. तुमचाही अभ्यास छान चालू ठेवा आणि कनेक्टेड राहा. माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही डाऊट असेल तर. आपण लाईव्ह सेशन्स घेऊया आणि व्हिडिओच्या थ्रू पण तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करू. चला भेटत राहूया. टाटा.